स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अटकेला 1 महिना पूर्ण झालाय। 17 मार्चची ती रात्र नाशिक गुन्हे शाखेनं अशोक खरातला बेड्या ठोकल्या आणि एकामागून एक पापाचे इमले कोसळू लागले। गेल्या 30 दिवसात खरातवर नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत तब्बल 16 गुन्हे दाखल झालेत। यात लैंगिक शोषणातील एसआयटीकडे 9 गुन्हे, 58 आक्षेपार्ह क्लिप्स आणि 130 बँक खाती हा आकडा पाहून तपास यंत्रणांचे डोळे विस्फारले आहेत। तपासात जे समोर आलं ते थक्क करणारं होतं। भक्तांना घाबरवण्यासाठी वापरला जाणारा 20 फुटी रिमोट कंट्रोल नाग, दुर्मिळ जडीबुटी आणि कस्तुरीचा वापर करून दाखवलेले खोटे चमत्कार, या सगळ्याच्या जोरावर खरातनं कोट्यवधींची माया जमवली। पण हा खेळ केवळ भोंदूपणापुरता मर्यादित नव्हता, तर यात अंमली पदार्थांचा वापर आणि चक्क नरबळीचा संशय व्यक्त झाल्यानं या प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय। बुलडोझर सोडा, फाशीवर लटकू त्याला। हे उद्धव ठाकरेचं सरकार नाही आहे जे अतिरेक्यांना मदत करतं। हे देवाभाऊचं सरकार आहे, म्हणून तुम्ही चिंता करू नका। हे उद्धव ठाकरेची कितीही पिल्लावळ काही बोललं ना तरी पण येणाऱ्या काळात कळेल या खराच्या प्रकरणामध्ये काय काय होतं।